नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास पाठ 7वा स्वराज्याचा कारभार. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार कसा केला स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ते आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यामधील बराच असा प्रदेश अंतर्भूत होतो. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत. शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी काय केलं? दक्षिण दिग्विजय केलेला. मग स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात काय केलं बघा, महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यामधील बराच असा प्रदेश अंतर्भूत होतो. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा आणि त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी काय केलं? स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण इथे घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण पाहूया अष्टप्रधान मंडळ. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांची 8 खात्यामध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. आता राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी काय केलं? अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. म्हणजे जो राज्यकारभार आहे तो व्यवस्थित व्हावा, सगळ्यांची सोय व्हावी, त्यासाठी त्यांनी काय केलं? अष्टप्रधान मंडळ याची निर्मिती केली. मग राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं? त्याची विभागणी कशी 8 खात्यामध्ये केली, म्हणून त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. प्रत्येक खात्यासाठी काय केलं? एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. अष्ट म्हणजे 8. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. म्हणजे कुणाला पदावरती ठेवायचं, कुणाला काढायचं, हा कसा महाराजांचा अधिकार होता. महाराज म्हणतील त्यालाच पदावरती ठेवायचं, महाराजांना नको असेल तर ते सरळ त्या पदावरून काढून टाकत होते. असं आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते. म्हणजे आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे जे प्रमुख होते ते महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत, रोख पगार मात्र भरपूर दिला. शिवाजी महाराजांनी कशाच्या आधारावरती अष्टप्रधान मंडळांची निवड केली? तर गुण आणि कर्तृत्व पाहून. मग त्यांना इनामे, वतने, जहागिरी दिल्या नाहीत. आता तुम्ही जहागिरी, वतने म्हणजे काय ते पाहिलेच आहे पाठीमागच्या पाठामध्ये. तर ते न देता त्यांनी काय केलं? रोख पगार द्यायला सुरुवात केली. रोख पगार भरपूर दिले त्यांना. आता अष्टप्रधान मंडळामध्ये कुठली पदे होती आणि त्यांची कामे काय होती ते आपण पाहूया. याच्यामध्ये आपल्याला बघा दाखवले अष्टप्रधान मंडळाचं कोण कोण होतं अष्टप्रधान मंडळामध्ये. आता प्रधानांची नावं आहेत बघा इथं. 1 नंबरला आहे मोरो त्रिंबक पिंगळे. त्यांचं पद कुठलं होतं? तर प्रधान. आणि त्यांचं काम काय होतं? तर राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. मोरो त्रिंबक पिंगळे त्यांचं पद कुठलं होतं? तर प्रधान. प्रधान हे पद होतं मोरो त्रिंबक पिंगळे यांचं. तर त्यांचं काम काय असायचं? राज्यकारभार चालवायचा. जो राज्यकारभार आहे तो चालवायचा आणि शिवाजी महाराज जे प्रदेश जिंकून घ्यायची त्यांची व्यवस्था पाहिजे. म्हणजे नवीन प्रदेश जिंकले तर त्यांची सगळी व्यवस्था बघण्यासाठी यांना मोरो त्रिंबक पिंगळे यांना प्रधान हे पद दिलं होतं. आता हे तुम्हाला प्रधानाचे नाव, त्याचं पद आणि काम हे लक्षात ठेवावं लागेल. मोरो त्रिंबक पिंगळेवरून प्रधान लक्षात ठेवा, म्हणजे ते लक्षात राहील. नंतर आहेत 2 नंबरला ते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य हे त्यांचं पद होतं. तर त्याच्यामध्ये काय आहे? त्यांचं काम काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
अमात्य होते ते आणि राज्याचा जमा खर्च पाहणे. आता हे कसं लक्षात ठेवावं, मुजुमदार जूमवरून लक्षात राहील, जमा खर्च पाहणारे, आणि अमात्य हे त्यांचं पद होतं. अण्णाजी दत्तो हे सचिव होते. सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. तुम्ही जर संभाजीराजे सिरियल पाहिली असेल तर तुम्हाला माहितीच आहेत अण्णाजी दत्तो कसे होते ते. त्यावरून ते लक्षात राहतीलच. कोणी नाही लक्षात आलं तर अण्णाजी दत्तो मात्र तुमच्या लक्षात राहतीलच नक्की. अण्णाजी दत्तो होते सचिव आणि ते काय करायचे, सरकारी आज्ञापत्र तयार करणे हे त्यांचं काम होतं. नंतर आहेत बघा दत्ताजी त्रिंबक वाकनीस. हे कोण होते, त्यांचं पद होतं मंत्री. तर त्यांचं काम काय होतं, पत्रव्यवहार सांभाळणे. जी पण पत्र वगैरे यायची तर त्यांना उत्तरं द्यायची वगैरे ते सगळं काम कोण बघत होतं, दत्ताजी त्रिंबक वाकनीस. त्रिंबकवरून लक्षात राहील मंत्री हे पद होतं त्यांचं, पत्रव्यवहार सांभाळणे. हंबीरराव मोहिते हे कोण होते, सेनापती होते. पद त्यांचं सेनापती होतं. सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. काम काय होतं त्यांचं, सैन्याची व्यवस्था ठेवणे आणि राज्यरक्षण करणे. सेनापती म्हणजे नक्की त्यांचं काम सैन्याची व्यवस्था ठेवायची आणि राज्यरक्षण करणे असे असणार. आता बघा 6 नंबरला आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर. हे यांचं पद कुठलं होतं, सुमंत, आणि त्यांचं काम काय होतं, परराज्याशी संबंध ठेवणे. रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत होते ते आणि परराज्यांशी संबंध ठेवणे. निराजी सावंत कोण होते, न्यायाधीश. आता न्यायाधीश आहे तर त्यांचं काम काय असणार, न्यायदान करणे. फक्त निराजी रावजी न्यायाधीश, न्यायदान करणे हे लक्षात ठेवा. मोरेश्वर पंडितराव पद होतं त्यांचं पंडितराव, आणि पंडितराव म्हणजे काम काय असणार तर धार्मिक व्यवहार पाहणे. आता हे मोरेश्वर पंडितराव नावावरूनच लक्षात राहील त्यांचं पद पंडितराव आणि धार्मिक व्यवहार पाहणे. आता हे तुमच्या लक्षात राहील तर तुम्ही 2-2 नावं बायहार्ट करा आणि नाव बायहार्ट करायच्या अगोदर आता प्रधान मोरो त्रिंबक पिंगळे असं लक्षात ठेवा. अमात्य रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. सचिव अण्णाजी दत्तो. मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकनीस. सेनापती हंबीरराव मोहिते. सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर. न्यायाधीश निराजी रावजी. पंडितराव मोरेश्वर पंडितराव. असं पण लक्षात ठेवू शकता किंवा 2-2 नावं एकदम बायहार्ट करा. पद लक्षात राहिलं तर ही कामे त्यांची आठवतील तुम्हाला. पद फक्त परफेक्ट लक्षात राहिलं ना तर मग त्याची कामं आठवतील. ओके, असं करू शकता तुम्ही बायहार्ट. आता पाहूयात आपण शेतीविषयीचे धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. पूर्वीच्या काळी शेतीच हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यांवर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी व अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती. आता महाराजांचे शेतीविषयीचे धोरण आपण पाहूया. शेती हा त्यावेळी खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. आपल्याला माहीतच आहे त्यावेळी एवढी प्रगत नव्हतं ना, मग त्यामुळं शेतीचा मुख्य व्यवसाय होता. मग महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते. महाराजांना कसं शेतीचे महत्त्व होते, त्यामुळे त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी काय केलं, अण्णाजी दत्तो हे आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यांवर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी दिली. आपण इथे पाहिलं होतं अण्णाजी दत्तो कोण होते तर सचिव होते. मग त्यांनी काय केलं, अण्णाजी दत्तो यांना जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, जी ठरवून दिलेली रक्कम तेवढाच महसूल गोळा करायचा अशी त्यांना ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले, म्हणजे ज्या जमिनीमध्ये काही पीक होत नव्हते त्या लागवडीखाली आणण्यासाठी म्हणजे त्याच्यातून पीक काढण्यासाठी त्याला उत्तेजन दिले म्हणजे त्यांना सोयी पुरवल्या. समजा त्याला पाणी नसेल तर पाण्याची व्यवस्था करणे,
बियाणे मिळत नसतील तर बियाणांची व्यवस्था करणे, असं प्रकारे त्याला त्या शेतकऱ्यांना कसं उत्तेजन दिलं त्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी. अतिवृष्टी वा अवर्षण. अतिवृष्टी म्हणजे पाऊस जास्त पडला तरी पीक काय व्यवस्थित येत नाही, किंवा अवर्षण किंवा कमी पाऊस पडला त्यामुळे पण पीक व्यवस्थित येत नाही. यामुळे पीक हातचे गेले. समजा पीक लावलं आणि पाऊसच नाही पडला तर ते पीक हातचे जाते म्हणजे छोटे छोटे उगवलेलं असतं पण ते सुकतं जर पाऊस नाही पडला तर. आणि त्यातच कसं शत्रू सैन्य बघितलं आपण पाठीमागच्या पाठांमध्ये की आपले जे शत्रू होते ते काय करायचे, गावोच्या गावं उद्ध्वस्त करायची, गावचे शेतजमिनी आहेत त्यासुद्धा उद्ध्वस्त करायची. मग समजा शत्रू सैन्याने गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी. समजा असं झालं तर आता जर पीकच उत्पन्न नाही झालं तर मग शेतकरी शेतसारा कुठून भरणार, म्हणून अशा प्रसंगी गावकऱ्यांना काय करायचं, शेतसारा आणि इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी. म्हणजे त्यांच्याकडून शेतसारा किंवा कर घ्यायचा नाही हा त्यांचा आदेश होता. बरोबर आहे ना. जर पीकच नाही झालं तर शेतसारा कुठून भरणार ना. मग तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना काय करायचं, बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवावे अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती. बघा महाराजांचं धोरण कसं होतं शेतीविषयी ते आपण पाहिलं. म्हणजे कुणालाही त्रास द्यायचा नाही, याच्यामध्ये असा त्यांचा हेतू होता. कुणालाही त्रास द्यायचा नाही. शेतीत पीक पिकलं नाही तर शेतसारा वसूल करायचा नाही. प्लस शेतकऱ्यांना काय करायचं, बैलजोड्या पुरवायच्या, नांगर पुरवायचे, पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवायचे अशी हे महाराजांचे धोरण होतं शेतीविषयी. आता आपण बघूया तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यांमधील अर्थकारण जे होतं ते सगळं शेती व्यवसायावरती चालत होतं. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत, गावातील कारागिरी वस्तूचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होती. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत आणि या वाट्याचंच बलूत असे म्हणत. आपण पाठीमागच्या पाठांमध्ये पाहिलेलं आहे बलूत म्हणजे काय. आता मेन व्यवसाय कुठला होता तर शेती होता. बरोबर. मग खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत, म्हणजे शेतीच्या आधारावरती जे बाकीचे व्यवसाय असेल ते शेती व्यवसायाला जे पूरक असेल ते व्यवसाय चालेल. समजा आता शेती करायची आहे तर मग नांगर बनवणे, तसंच शेतीला लागणारे बी बियाणे आहेत त्यांना ते पुरवणे, तसेच शेतीमध्ये लागणारे जे अवजारे आहेत ती तयार करणे, हे सगळे जे व्यवसाय आहेत ते गावातल्या गावात चालत असेल. मग आता ही सगळे पूरक जे व्यवसाय आहे ते मग त्यामुळं काय व्हायचं, स्थानिक लोकांच्या गरजा भागत. पण आता हे जर व्यवसाय चालवायचे म्हटलं तर कसं आहे, शेतकऱ्यांना त्या व्यावसायिकांना द्यायला पैसे तरी पाहिजेत ना. मग पैसे नसल्यामुळे ते काय करायचे, वस्तूच्या बदली धान्य वगैरे शेतात जे पिकलेले असेल ते द्यायचे आणि त्या वस्तू घ्यायचे. यालाच या वाट्यासच काय म्हणायचे, बलुते असे म्हणत. म्हणजे एक वस्तू द्यायची त्याच्याबदली दुसरी वस्तू घ्यायची, ह्याला म्हणायचं बलूत. असं आता आपण कसं पैसे देऊन वस्तू विकत घेतो, पण त्या काळी पैशाचा फार तुटवडा असायचा. मग त्यामुळे शेतीत जे उत्पन्न झाले तेच शेतकरी द्यायचे आणि त्याच्याबदली आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. असा त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. आता पाहूयात व्यापार व उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. बघा महाराज कसे दूरदर्शी होते. व्यापार वृद्धीशिवाय म्हणजे व्यापारात वाढ झाल्याशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापारामुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहुकार या शब्दाचा व्यापारी असा अर्थ आहे. व्यापार वाढल्याशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. मग व्यापारामुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. व्यापारामुळे काय होतं, नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूची मुबलकता वाढते, मग त्यामुळे व्यापारही वाढतो. व्यापार वाढल्यामुळे संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा हे आज्ञापत्रातलं वाक्य आहे. मग आता बघूया, साहुकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा आहे. म्हणजे व्यापारी आले समजा तर व्यापारी नवीन नवीन गरजेच्या वस्तू घेऊन येतात, मग त्या विकत घेतल्या जातात. त्यामुळे काय होतं, वस्तूची मुबलकताही वाढते आणि व्यापारही वाढतो, संपत्तीतही भर पडते. ओके, असा त्याचा अर्थ आहे.
स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो. हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी हा यामागचा हेतू होता. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. आता स्वराज्यात जे छोटे मोठे उद्योग चालू झालेले त्यांचं संरक्षण तरी व्हायला पाहिजे, त्यामुळे ते उद्योग चालू राहतील. मग ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय होतं तर मिठाचा उद्योग. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यावेळी काय होतं, पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये जे प्रदेश होता त्यातूनच स्वराज्यात मिठाची आयात होत होती. व त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत होता. आता जर पोर्तुगीजांच्या ताब्यातील जो प्रदेश आहे तिथून मीठ जर स्वराज्यात आले तर कोकणामध्ये जे मीठ बनायचं स्थानिक आपल्या इथं जे बनत होतं मीठ त्याच्या विक्रीवरती प्रतिकूल परिणाम व्हायचा, म्हणजे ते मीठ एवढं विकलं जात नव्हतं. हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. पोर्तुगीजांकडून जे मीठ येतं त्याच्यावरती काय केलं, मोठ्या प्रमाणात जकात बसवली. पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्यांच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी हा ह्या मागचा हेतू होता. बघा महाराजांनी काय आयडिया केली, आता बाहेरून मीठ येतं तर जे आपल्या कोकणामध्ये जे मीठ तयार होते तर ते विकलं जात नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, बाहेरून जे पोर्तुगीजांकडून मीठ येतं त्याला जास्त जकात बसवली. जास्त जकात बसवल्यामुळे पोर्तुगीजांनी काय केलं, मिठाची किंमत वाढवली. मग मीठ जर बाहेरून येणारं महाग बसत असेल तर बाहेरून कोण कशाला मागवतील, मग आपल्या कोकणातील मीठ आहे तेच वापरलं जावं लागलं ना. त्यामुळे स्थानिक मिठाची विक्री वाढली, असा यामागचा हेतू होता. आता आपण पाहूया लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. लष्करी व्यवस्था पाहूया महाराजांची कशी होती. महाराजांच्या लष्कराची कशी विभागणी 2 भागामध्ये होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात कोण कोण असायचं बघा, हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत असे म्हणत. पायदळ होते त्यांच्यामध्ये कोण, हवालदार आणि जुमलेदार असे अधिकारी होते. आणि जे पायदळाचा प्रमुख असेल त्याला म्हणायचं सरनोबत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक होता तो शिलेदार आणि दुसरा होता बारगीर. घोडदळामध्ये कोण कोण आहे तर शिलेदार आणि बारगीर. आणि शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असेल तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती आणि घोडदळातील अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळांसारख्याच असत. सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध आहेत. आता महाराजांचे आपण लष्करी व्यवस्था पाहूयात. महाराजांच्या लष्कराची 2 विभागणी होती, आपल्या लक्षात आलं. एक होती पायदळ, दुसरी होती घोडदळ. पायदळात कोण असायचं तर हवालदार आणि जुमलेदार हे अधिकारी असत. आणि पायदळाचा जो प्रमुख असेल त्याला सरनोबत असे म्हणत. तर तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. म्हणजे सरनोबत हा सर्वोच्च अधिकारी, त्यांच्या ह्याच्यामध्ये कोण असायचं आणि हवालदार आणि जुमलेदार हे पायदळात अधिकारी असत. आता घोडदळात काय होतं तर घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते. घोडदळात म्हणजे ज्यांच्याकडे घोडे वगैरे आहेत ते घोडदळमध्ये येणार. पायदळ घोडदळ फरक लक्षात आला. मग घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, एक होते कसे तर शिलेदार आणि दुसरा बारगीर. तर शिलेदाराकडे काय असायचं, स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारे असत. ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे, स्वतःची हत्यारे ते शिलेदार. आणि ज्यांना बारगीर म्हणजे कोण आहे तर सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात असत ते बारगीर. दोघांमधील फरक लक्षात आला, शिलेदार आणि बारगीर. शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा असेल, स्वतःची हत्यारे असेल तर शिलेदार. बारगीर म्हणजे सरकारकडून घोडा आणि सरकारकडून हत्यारे दिली जात असत तर ते बारगीर. मग घोडदळात बारगिऱ्यांची संख्या अधिक होती. आता नक्कीच घोडदळामध्ये बारगीरच जास्त असतील, कारण स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारे असणारे शिलेदार जे असतील ते कमीच प्रमाणात असणार. मग बारगीरच जास्त प्रमाणात असणार ना, त्यांना सरकारकडून घोडा, हत्यारे दिली जायची. घोडदळातही अधिकाऱ्याच्या श्रेणी पायदळासारख्याच असत.
सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. म्हणजे घोडदळाचा जो सर्वोच्च अधिकारी आहे त्याला पण सरनोबतच असे म्हणायचे. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध आहेत. घोडदळाचे सरनोबतांची इथे नावं दिलेत बघा कोण कोण. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत होते. तुम्हाला घोडदळ पायदळ याच्यातला फरक समजला. घोडदळाचे 2 प्रकार लक्षात आले, शिलेदार आणि बारगीर. शिलेदार म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे घोडा आहे, स्वतःचे हत्यारे आहेत ते शिलेदार. बारगीर म्हणजे सरकारकडून घोडे आणि हत्यारे दिले ते बारगीर. आणि याच्यामध्ये जास्ती बारगिरांचीच संख्या होती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो प्रमुख होता त्याला सरनोबतच असे म्हणायचे. सरनोबत आहे ते नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते ही काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते. जाणून घेऊयामध्ये पहा. भारताच्या लष्करी दलाची माहिती मिळवा. तिन्ही सेनादलांची नावे सांगा. प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? तिन्ही सेनादलांचे प्रमुख कोण असतात? भारताची आत्ताची जी लष्करी दल आहे त्याची माहिती मिळवा. तुम्हाला भेटेलच गुगलवरती सर्च केली तर. आणि ह्याच्यामध्ये तिन्ही सेनादलांची नावे, प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात, तिन्ही सेनादलांचे प्रमुख कोण असतात हेही तुम्ही सर्च करून बघा. तुम्हाला माहिती पडेल, तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मिळेल. गुगलवरती सर्च करून पहा. आता बघूयात हेर खाते. स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते. आपल्या स्वराज्याचे शत्रूपासून, कारण आपल्याला कितीतरी शत्रू होते आपण बघितलेत पाठीमागच्या पाठांमध्ये. तर शत्रूपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण करणे हे आवश्यक होते. यासाठी शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेरखात्याकडे होते. त्यांचे हेरखाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेरखात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती. बघा, हेरखाते पाहूया महाराजांचे. स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करणे गरजेचे होते. त्यासाठी शत्रूच्या हालचाली नेमक्या काय आहेत याची माहिती मिळवावी लागायची. मग ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचं काम करायचं असायचं ते कोणाकडे? हेरखात्याकडे. मग हेरखाते कसं होतं महाराजांचं त्यावेळेचं? अत्यंत कार्यक्षम होते. आणि बहिर्जी नाईक, हेरखात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक. ते काय करायचे? निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होते. त्यांनी सुरतेच्या मोहिमेपूर्वी काय करायला तेथील खडानखडा माहिती आणली होती. त्यामुळेच महाराजांना सुरतेची मोहीम यशस्वी, महाराजांची पार पडलेली सुरतेची मोहीम. हेरखाते आपण पाहिलं. हेरखात्याचं प्रमुख कोण होतं? बहिर्जी नाईक होते. ते काय करायचे? माहिती काढून आणायचे निरनिराळ्या ठिकाणची आणि महाराजांना द्यायचे. त्यामुळे महाराजांना मोहिमे फत्ते करणे सोपे जायचे. आता पाहूयात किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता यायचं. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येत होते. किल्ल्यावर अन्नधान्य, उद्योपयोगी साहित्य, दारू, गोळ्या यांचा साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे. ते असे: हे राज्य तर तीर्थरूप थोरले, कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. मध्ययुगामध्ये काय झालेलं? किल्ल्यांना फार महत्त्व होतं. कारण किल्ला ताब्यात असला तर काय व्हायचं? आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवता यायचं, नियंत्रण ठेवता यायचं. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करणे. समजा परकीय एक शत्रूचं आक्रमण झालं तर किल्ल्यांमध्ये लपून राहून प्रजेचं रक्षण करता यायचं. मग त्या किल्ल्यावरती काय असायचं? अन्नधान्य, उद्योपयोगी साहित्य, दारू, गोळ्यांचा साठा करून ठेवावं लागत होतं. कारण कधी आक्रमण होईल, कधी त्याची गरज पडेल काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे सर्व साठा कसा तिथं केलेला असायचा. दारू, गोळ्यांचा साठा, उद्योपयोगी साहित्य आणि अन्नधान्याचा सर्व साठा करून ठेवलेला असायचा किल्ल्यांवरती. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितलेले आहे. म्हणजे त्यावेळी किल्ल्यांचे किती महत्त्व होतं हे आज्ञापत्रामध्ये सांगितलं आहे. कसं सांगितलं बघा त्यांनी. हे राज्य तर तीर्थरूप थोरले, कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. बघा, हे राज्य आहे ते तीर्थरूप थोरले, कैलासवासी स्वामींनी काय केलं? गडावरूनच निर्मिती केली आहे राज्याची, असं म्हटलं आहे आज्ञापत्रामध्ये. आता आपण पाहूया, स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. स्वराज्यामध्ये किती किल्ले होते? तर 300 किल्ले होते. किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला होता. कारण किल्ल्यांचं खूप महत्त्व होतं त्यावेळी. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्धसाहित्यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे.
स्वराज्यामध्ये त्यावेळी कसे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला होता, कारण किल्ल्यांना फार महत्त्व होतं त्यावेळी. किल्ल्यांमुळे काय जे किल्ल्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवता यायचं, लक्ष ठेवता यायचे. परकीय आक्रमण झाले तर किल्ल्यामध्ये लपून प्रजेचे रक्षण करता यायचे. मग राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असतात. किल्ल्यांवरती सुद्धा ही लोक आहेत ना, किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असेल, कारण किल्ल्यांची सगळी व्यवस्था बघावी लागत असेल. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असेल. धान्याची कोठी आणि युद्ध साहित्य पाहण्यासाठी कोण असेल तर कारखानीस हा अधिकारी असेल. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय सांगितले बघा त्यांनी, शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे आणि ते पुढीलप्रमाणे. संभाजी महाराजांनी काय केले, बुधभूषण या ग्रंथात, आपण जर संभाजी महाराजांची सिरियल पाहिली असेल तर तुम्ही ऐकलं असेल हे नाव, बुधभूषण ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला होता. शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे, म्हणजे खूप छान वर्णन केलेलं आहे त्यांनी. ते पुढीलप्रमाणे आहे. कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगावर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. असे इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये. काय वर्णन केले बघा, कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगावर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश काय होता तर या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्रांच्या चारही दिशाभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. असे वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता सागरी किल्ले आपण पाहूया. महाराजांनी सागरी किल्ल्याचेही महत्त्व ओळखले. जसे किल्ल्यांचे महत्त्व इतके होते की ते सागरामध्ये सुद्धा किल्ले पाहिजेत असे महाराजांना वाटत होते. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. त्यांनी जे जलदुर्ग बांधले म्हणजे पाण्यामध्ये जे किल्ले बांधले त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट कुठला आहे तर मालवणचा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला सगळ्यात उत्कृष्ट आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला होता. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी सर्वात उत्कृष्ट कुठला आहे तर मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. मग या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणजे मजबूतपणा यावा म्हणून त्यांनी काय केलेलं महाराजांनी तर त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. शिसे माहीतच आहेत तुम्हाला कसे असतात, लोखंडाचे शिसे असतात ते. तर त्याची 5 खंडे शिसे ओतण्याची व्यवस्था केली म्हणजे तो जो आहे किल्ला त्याचा पाया मजबूत व्हावा यासाठी. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला होता. पद्मदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे आणि त्यांनी कशासाठी बांधला होता, सिद्धीला शह देण्यासाठी. सिद्धी आपण पाहिला आहे, पन्हाळ्याला वेढा देऊन बसलेला तो सिद्धी जोहर, त्याला शह देण्यासाठी काय केलं, राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. पद्मदुर्ग हा किल्ला त्यांनी बांधला. तर त्याचा काय उल्लेख कसा केला बघा, पद्मदुर्ग वसवून म्हणजे पद्मदुर्ग बांधून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. सागरी किल्ले आपण पाहिले. इथे बघा आपल्याला किल्ले पद्मदुर्ग दाखवलेला आहे. कसा आहे बघा, चारी बाजूला पाणी आहे आणि मध्येच तो बांधला आहे. कसा बांधला असेल बघा, त्यावेळी एवढं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं तरी सुद्धा पाण्यामध्ये किल्ला बांधलेला आहे हा.
किल्ले पद्मदुर्ग. आता पाहूयात आरमार. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते. आरमार पाहूयात आता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी तसेच सुरत आणि राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत होते. आपण मागील पाठातही पाहिलेले आहेत. पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी तसेच इंग्रज हे काय करायचे, त्यांना स्वराज्य विस्तार महाराज करत होते तर त्याच्यात ते काय करायचे, अडथळा आणायचे. त्यांना कसं त्यांच्या सत्ता विस्तार करायचा होता. मग या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. मग त्यासाठी महाराजांनी काय केलं, आरमार उभे केले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते. म्हणजे ज्याच्याजवळ आरमार आहे त्याचा समुद्र, तो समुद्रावरती सत्ता करू शकतो हे महाराजांनी ओळखले आणि त्यांनी आरमार उभे करण्याचे निर्णय घेतले. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची 400 जहाजे होती. यामधील गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती. महाराजांचं जे आरमार होतं त्याच्यामध्ये किती 400 प्रकारची जहाजे होती. त्यामधील गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती. इथे बघा गुराब आणि गलबत यांचे फोटो दाखवलेले आहेत. त्या काळची आहेत ही जहाजे. ही कशी होती, लढाऊ जहाजे होती. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात. कुठे बनवायची जहाजे, तर कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे ही जहाजे बांधली जात. मायनाक भंडारी आणि दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. बघा नाव लक्षात ठेवा. मायनाक भंडारी आणि दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. आता करून पहा सांगितले. भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा आणि जहाजांच्या चित्राचा संग्रह करा. आत्ताची जी आपली भारतीय नौसेना आहे त्याच्यामधील जे लढाऊ जहाजे आहेत ती कशी आहेत याची माहिती तुम्हाला मिळवायला सांगितलीत आणि त्या जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा. बघा गुगलवरती टाकलं तर ते येईल. प्रजेच्या हिताची काळजी. इतर राज्यांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. प्रजेला स्वतंत्र बनवले हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली गेली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजा हितदक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. प्रजेचे हिताची काळजी कसे घ्यायचे महाराज ते सांगितलेले आहे. इतर राज्यांप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातले प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. म्हणजे फक्त प्रदेश जिंकायचा आणि त्याच्यावरती आपलं वर्चस्व निर्माण करायचं, आपली सत्ता निर्माण करायची एवढंच महाराजांची इच्छा नव्हती. तर त्यांचं काय होतं, प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल तर राज्यकारभार कसा शिस्तबद्ध असला पाहिजे. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, म्हणजे फक्त सत्ता स्थापन करायची असा महाराजांचा उद्देश नव्हता, तर प्रजा हितदक्ष राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. बघा आपण पूर्ण पाठामध्ये हे सर्व पाहिलंच आहे. महाराज कसे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते ते. आत्ताच आपण स्वराज्याचा राज्यकारभार हा पाठ पाहिलेला आहे. हा पाठ इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.